आम्ही आलेलो आहोत येवल्याला आणि ही आहे हँडलूमची पैठणी. तर ही आहे मैत्रिणीचे मामे सासरे जे आहेत ना, तर त्यांच्या मिस्टरांचे मावस मामा त्यांच्या घरी ह्या पैठणी पिनल्या जातात. तर बघा इथे हातमागावरची पैठणी ही अशी असते ओरिजिनल. तर ह्याच्यामध्ये ना 20,000 रुपयापासून तर डायरेक्ट 1.5 लाख ते 5 लाख रुपये अशा किमती आहेत त्या साड्यांच्या. 65,000, 80,000, 1.25 लाख, 1.5 लाख. तर बघा ही आहे हँडलूमची पैठणी. तर खूप मस्त ग्लेज आहे बघा साडीला आणि सुंदर दिसते साडी. तर आम्ही येवल्याला काय काय खरेदी केलं आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि प्रचंड थंडी पडलेली आहे आमच्या इकडे आणि आम्ही आलेलो आहोत लग्नाच्या साडी खरेदीसाठी. ही आहे माझी मैत्रीण अलकाताई. तर त्यांच्या हातात आणि त्यांचे मिस्टर पण आहेत ते पाठीमागे. माझ्या डोक्यात कशी होती माहिती रमा इकडे बघ. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आहे ना आता इतकी थंडी पडलेली आहे आमच्या गावाला. आम्ही सगळेजण बाहेर आणि लहान लहान मुली आहेत. आणि दादा आमचा आज गेलेला आहे पिकनिकला. राहतो का नाही एकतर आहे ना त्या टीचरनी आम्हाला सांगितलंच नाही की जागा खाली नाही राहिल्यानंतर मग त्या सांगू राहिल्या जागाच नाही ठेवली त्यांनी. दादा पहिल्यांदा एकटा गेला आहे राहतो का नाही आम्ही सगळेजण काळजीत आहे. आणि गेलेलं आहे नाशिकजवळ ती ट्रीप. तिथं काहीतरी मधमाशा असतात ना त्यांचं काहीतरी आहे तिथं. मला एवढं माहिती नाही आहे. तर बाकीच्या ज्या मम्मा होत्या त्या गेल्या. आता वैष्णवीला 2 जोड्या मुली त्याच्यामुळे तिला काय ॲडजस्ट होणार नव्हतं. सपनाला किंवा मग मला जायचं होतं पण जागाच खाली राहिलेले नाही. आणि त्यांनी तसं कंपल्शन पण नव्हतं. त्यामुळे काही अडचण नाही आम्ही आहे. पण त्याला आम्ही कधीच एकटं सोडलेलं नाही आहे दादाला. त्याच्यामुळे थोडीशी काळजी वाटते. बघू आता थोड्या वेळाने. आता लगेच जर का फोन केला ना तर तो रडायला सुरुवात करेन व्हिडिओ कॉलमध्ये म्हणा किंवा आपला आवाज ऐकून. त्याच्यामुळे बघू आता त्यालाही थोडंसं सवय झाली पाहिजे. पण पहिल्यांदा सोडलं ना त्याच्यामुळं थोडंसं वाईट वाटतं आहे. बाकी काही नाही. आणि खूप थंडी आहे त्याच्यामुळं बाहेर बसलेली आहे. मशीनवरती पण बसू वाटत नाही आहे. ब्लाऊज तर कटिंग करून पडलेले आहे. रात्री 12:30 वाजेपर्यंत मी एक ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे. आणि थोड्या वेळाने जायचं आहे येवल्याला. मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे साखरपुडा. तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. तर लग्नाच्या ज्या साड्या आहेत ना त्या घ्यायच्या आहेत. बघू आता कुठल्या साड्या पसंत पडतात ते मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करणारच आहे. व्हिडिओवरती कंटिन्यू राहायचं आहे. आता थोड्या वेळाने जाते मशीनवरती एखादा ब्लाऊज कंप्लीट करते जो कटिंग करून ठेवलेला आहे तो. आणि नंतर मग ते मला कोणतरी घ्यायला येतील मग आम्ही जाऊ. तर तुम्ही आमच्यासोबत साड्या खरेदीला पण चालायचं आहे येवल्याला. तर चला. हे बघा ही माझी इंदुमाता आहे इंदुमती. तर ही मागं लागली आता. हिला तयार वगैरे झालं किंवा बाहेर निघलं ना कुठं तर समजायला लागलेलं आहे. तर मी तयारी वगैरे केली आहे आणि मला आता घ्यायला येतील तर मैत्रिणीचे मिस्टर. मग मी जाईल म्हटलं तोपर्यंत तिला जरा उन्हाला घेऊन फिरू. बाबा करा बाय 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 करा. थोडंसं लागतंय आता एंट्री केली आहे. चला आमच्यासोबत साड्या घ्यायला. मॅडमला साड्या घ्यायच्या आहेत. नाव आहे आमचं. हो का दत्ता मामा मुंगेकर. ते कोण आहेत मग? ते सख्खे मामा. हां हे आत्यांचे मामी भाऊ. आम्ही इथं घेतली होती कुठं ती माझी ब्ल्यू आली तारंगणमध्ये. हां हां मग काय मामा आहे ना. मामा येत पण आवडली पाहिजे बाकी काय. इथे आहे ना तारांगण पैठणीच्या समोरच यांच्या मामांचं घर आहे गणेश पैठणी म्हणून. तर त्यांनी घरी विणलेलं आहे पैठणी ओरिजिनल पैठणी आहे. तर दादा दाखवतोय आम्हाला. चहा वगैरे घेतला. हां दाखव आता. पण साडीला काही नाव असतं ना पैठणी येवला पैठणी येवला हँडलूम पैठणी कुठली तर छान आहे. कलर कोणता आहे? बाबाचं जगन्नाथ जगन्नाथ नशी. ही कितीपर्यंत जाते? शोल्डर बुट्टा आहे ना किती? तेवढा एकच कलर आहे का?
याच्यात कलर नाही जास्ती, आता एवढ्याचा लय स्टॉक आउट आहे, काय सांगू शकतो. याच्यात जांभळं टाकेले आणि त्याच्यात मी सफेद. दोनच कलर तेवढे, तो फिरोजी चिंतामणी, हा चिंतामणी मध्ये जांभळा फेक केली म्हणून तसा कलर. रॉयल ब्ल्यू दिसतो हा. तर हे बघा हा तो चिंतामणी कलर तो ब्लाऊज पीस रनिंग आहे रनिंग ब्लाऊज रनिंग असतात. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज याच्यात नाही येत. नाही का? नाही याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नाही. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ना ते बेंगलोर पैठणी. माझ्या डोक्यात कशी होती माहिती, तर इथे एक पैठणी जी आहे ती पसंत पडलेली बघा. ही चिंतामणी कलर आहे आणि डार्क ब्ल्यू कलरचे काट आहे, तर ही एक घेतलेली आहे. आणि परत दुसऱ्या दुकानात आलो बघा, ही दिसते ना तुम्हाला, ही एक घेतली त्यांना. तर कशा वाटल्या ह्या साड्या नक्की मला सांगायचं आहे कमेंट करून. मस्त साड्या होत्या पण प्राईजही तशाच कॉस्टली होत्या. तर ह्या ना 2-3 दुकानं फिरल्यानंतर मी दुकानाचं नाव आता काय मेन्शन करत नाही आहे. तुम्हाला ओळखू आलं ना आम्ही कुठल्या कुठल्या दुकानात गेलो तर नक्की सांगायचं आहे कमेंट करून की आम्ही आता सध्या कुठल्या दुकानामध्ये आहे. आणि मी ही एक डिझायनर साडी घेतलेली आहे. तर यांनी ना हा जो कलर दिसतोय ना, हा फिरता कलर, ही साडी चॉईस केलेली आहे. चला कस्तुरी पैठणीला आलेलो आणि मस्त सर्व्हिस दिली ताईंनी. आणि परत एकदा कस्तुरी पटेल तुम्ही पुन्हा एकदा व्हिजिट द्यायची आणि भरपूर अशा साड्यांचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू. वेलकम टू कस्तुरी पैठणी. बाय. या परत येते ना थोडासा. माझं पण युट्यूब चॅनल आहे. हे बघा ताई पण भेटले आपल्याला ज्या नेहमी लाईव्ह करतात ना. हा तर साडी घेतली, महाराणी साडी आता घेतली का? थँक्यू. हा कितीला बसतो? तो 3,500 आहे. जिजामाता 9 वार आहे का? कसं? नाही 6 वार 6 वार वार. आहे का? तुमचं कुठलं चॅनल? तर चला मी घरी आलेली आहे बघा. साडी आणली आणि बाकीच्या साड्या त्यांच्याकडे आहेत. त्या उद्या किंवा परवा येतील. त्या साड्या जास्त ओझं होतं आणि मग मला आणून घातली त्यांच्या मुलांनी. हे बघा घरी चालू आहे. काय प्रोग्राम आहे हा? हां कुळदाची जिलेबी चालली आहे. चहा पाणी घेतला आत्ताच. यांची चालली कुळदाची जिलेबी. अजूनही एक रेसिपी होणार आहे. अजून काय होणार आहे वैष्णवी? बिर्याणी, चिकनची बिर्याणी होणार आहे. ते नंतर सांगितलं. हे असे माझ्या मुलं चिडवतात, हे असे मम्मीचे मुलंच मम्मीला चिडवतात. मम्मी म्हणते हां मी काय खाणार आहे ते मला चिडू राहिले. चिकन बिर्याणी खाईल का कोळ्याची जिलेबी खाईल, काय खाईल? हां तर कोळ्याचे शेंगोळे पण म्हणतात. आम्ही पण तेच म्हणत होतो पण कोणी नको हसायला म्हणून. तर चला तुम्हाला मी साडी ना उद्या दाखवली आहे बघा. साडी रमा. तर ही बघा, ही या दोघींना 2 टोप्या आणलेल्या आहेत. एकीचा आहे ना पॅरेट कलर आहे आणि हिचा ना ब्ल्यू कलर आहे. येवल्यावरून आणलेल्या आहेत ह्या टोप्या. तर आमच्या रमाची टोपी कशी आहे नक्की सांगा. हे बघा रमा इकडे बघ. सकाळी खूप थंडी वाजत होती आम्हाला ना आणि टोप्या भरपूर आहे पण काहीतरी वेगळं म्हणून मग तिची मम्मा म्हटली आणा, मग आणली. इकडे बघ ना रमा. तर खूप थकल्यासारखं झालेलं आहे पण दादा याची वाट बघतोय. आत्ता वाजलेले आहेत बघा इकडे 8:30. घड्याळात 8:30 वाजलेले आहेत. आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि 8चा टायमिंग होता दादाचा यायचा पण अजून काय दादा आलेला नाही आहे. तर दादा आले तिकडं स्कूलच्या तिथं. आत्ताच कॉल आला होता. दादा येईल आता 10 मिनिटामध्ये. मग दादा आल्यावर तुम्हाला भेटवते. त्याचा कसा लोक ही बघा, ही कशी बघती बघा. का गाय ही बघ 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 कशी बघती. कटिंग केली आमच्या रामाची. हो का? सकाळी मी जाताना आहे ना ही झोपली होती आणि ती जागी होती. बाबाचं तोंड कसं आहे रे बाळा? ए बाबाचं तोंड कसं आहे? कशा तोंड आहे बाबाचे? कशा आच आहे का? आच घालता? हां तर दादा आल्यावर दाखवते मी तुम्हाला. दादाला थकला असला का. हां वरती केला ना कॅमेरा लगेच वरती बघते. काग बाय. हे बघा आता मी वरती करते ना ते बघा वरती बघती. तर इकडे साईडला शेत आहे ना तिकडं मग कांद्याचं उळं टाकलेलं आहे म्हणजे कांद्याचं रोप. त्याच्यामुळं मग ते पाणी भरतात ना मग जास्त थंडी वाजते. आणि इकडं सिटीसारखे बंगले पण असे जास्त खेटून नाही आहेत. तर चला आम्ही आता दादाची वाट बघतोय. 2-4 मिनटातच दादा येणार आहे. ते बघा दादाची गंमत. सगळेजण वाट बघताय दादाची. माझ्या आला एकदाचा.
आल्या आल्या रडायला लागला लगेच. काय 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 झालं? बरं नाही बरं रडायला लागला. कधी सोडलं नाही. हो ना ना. बरं नाही. हां टोपी नव्हती दिली का? ए घसरगुंडी कोण खेळला? घसरगुंडी आम्ही बघितला.